नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी नीलम. स्वागत आहे तुमचं माझ्या नीलम किचन अँड होममेकर या चॅनलवर. आज मी बनवणार आहे ओरिओ बिस्किट केक, तोही कमी साहित्यात आणि ओव्हनशिवाय. ही रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करा. त्यासाठी लागणारे साहित्य बघा. 2 अंडी, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी साखर, 1 चम्मच साजूक तूप, 1 चम्मच विलायची पावडर आणि 1 चम्मच मैदा. ओरिओ बिस्किट इनो पॅकेट. तर चला सुरुवात करूया. सर्वात आधी बिस्किटची क्रीम काढून घ्यायची. बिस्किट आणि क्रीम वेगळी करून घ्यायची. पूर्ण 2 पॅकेटची काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी हे सर्व बिस्किट आणि क्रीम वेगळी करून घेतलेली आहे. आणि आता बिस्किट ग्राइंड करून घ्यायचे आहे. मिक्सरमधून मी याला छान ग्राइंड करून घेतलेला आहे. आणि आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. किती छान बारीक झालेला आहे. बाउलमध्ये टाकायचं आहे. आता अर्धी वाटी साखर मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये टाकायचे आहे. यामध्ये 2 अंडी फोडून टाकायची आहे. तुम्ही एक पण टाकू शकता किंवा मग तुम्ही स्किप करू शकता. आता यामध्ये 1 चम्मच विलायची पावडर टाकायची आहे. थोडंसं दूध टाकून मिश्रण एकत्र करायचं आहे. पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण चॉकलेटी मिश्रण झालेलं आहे. छान मिश्रण तयार झालं. आता अशा प्रकारे एक कंटेनर घ्यायचं. यामध्ये साजूक तूप लावायचं आणि यावर मैद्याने कोटिंग करायची. अशा प्रकारे मैद्याने कोटिंग करायची आहे. आणि आता या कंटेनरमध्ये हे मिश्रण घालायचं आहे. सर्वात शेवटी यामध्ये 1 इनोचं पॅकेट टाकायचं आणि याला चम्मचच्या सहाय्याने अशा प्रकारे मिक्स करायचं. अशी एक कढई घ्यायची. ही कढई मी नवीन घेतलेली आहे. खूप छान आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टॅग केलेली आहे. मीडियम फ्लेमवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून स्टँड ठेवला आहे आणि त्यावर केक ठेवलेला आहे. झाकण ठेवलेलं आहे. केक तयार होईपर्यंत याची क्रीम तयार करून घेऊया. यामध्ये थोडं थोडं दूध टाकून याला चम्मचच्या सहाय्याने अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे. पूर्ण दूध आणि क्रीम एकत्र झाली पाहिजे असं मिश्रण तयार करायचं आहे.
याला छान फेटून झाल्यावर तुम्ही बघू शकता किती छान अशी क्रीम तयार झालेली आहे. आणि 30 ते 35 मिनिटे मीडियम फ्लेमवर केक होऊ द्यायचा आहे. 30-35 मिनिटे झाल्यावर चेक करायचं आहे. अशा प्रकारे सुरीच्या सहाय्याने चेक करायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान केक झालेला आहे. याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. या प्लेटमध्ये मी याला काढून घेते. तुम्ही बघू शकता पूर्ण केक छान निघतो, कुठंही चिकटलेलं नसते. स्पॉन्जी आणि जाळीदार असा केक तयार झालेला आहे. आता हा केक तयार झालेला आहे. आता जी क्रीम व्हाईट कलरची जी क्रीम आपण बनवली होती त्याने याला कोटिंग करायचं आहे. कोटिंग केल्यावर फ्रीजमध्ये ठेवून अर्धा तास ठेवायचं आहे. कोटिंग आणि केक छान घट्ट झाल्यावर खूप छान लागतो. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी ओरिओ बिस्किटपासून केक तयार करू शकता, तो पण बिना ओव्हन. तुम्ही याला बघू शकता कुठेही चिकटलेलं नाही आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यावर बघा किती छान तयार झालेला आहे. आता याला मी कट करून घेते. किती छान असा कट होत आहे. खायला अगदी टेस्टी लागतो, चॉकलेटी लागतो. म्हणून घरच्या घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि अशाच सोप्या सोप्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.